आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत। मी अंकिता। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जम्मू काश्मीरमध्ये 5 दहशतवादी ठार, सदानंद गौडांना पुन्हा मुख्यमंत्री पद। केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे अभिनव आंदोलन। रयत गल्ली येथील दारू दुकानाला नागरिकांचा विरोध। रस्त्याकडेला थांबवलेल्या कारला ट्रकची धडक। युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी मदत। हेल्प फॉर नीडीच्या टीमकडून निराधाराला मदत। माजी मंत्री आमदार रमेश जारकिहोळी सीडी प्रकरणाचा तपास पूर्ण। 10वीची सराव परीक्षा होणार 15 आणि 17 रोजी। टिळकवाडी संघटनेतर्फे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे। सुरक्षा जवानांनी कुलगाव आणि पुलवामा येथे 3 वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे। सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती। यानंतर जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं। सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरुवात झाली। चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी ठार झाले आहेत। दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी आणि हंडावार येथे 1 दहशतवादी ठार करण्यात आला आहे। हिजबुलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारातील चकमकीत मारला गेला आहे। आतापर्यंत गेल्या 24 तासात एकूण 5 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत। सदानंद गौडांना पुन्हा मुख्यमंत्री पद। कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून वारंवार नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कुटुंबियांचा राजकीय हस्तक्षेप, त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना पद सोडावे लागण्याची शक्यता आहे। त्यांची गच्छंती झाल्यास त्या पदावर अनेकांची नावे चर्चेत आहेत। त्या नावांमध्ये आता माजी मुख्यमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या नावाचा समावेश झाला आहे। बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेवेळी 12 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यामध्ये सदानंद गौडांचाही समावेश आहे। त्या सर्वांना पर्यायी जबाबदारी देण्यासाठी मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे। त्यापैकी सदानंद गौडांना कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे अभिनव आंदोलन। केंद्र सरकारने दरवाढीची कमान सातत्याने चढती ठेवली आहे, त्यामुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। या परिस्थितीत नागरिकांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे। याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे अभिनव आंदोलन छेडण्यात आले। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध म्हणून काँग्रेस नेत्यांनी सायकली चालवून सरकारचा निषेध केला। या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी भाग घेऊन शहरातील रस्त्यावरून सायकल चालविली, त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले। आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे आमदार सतीश जारकिहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदविला। केंद्राच्या मनमानी धोरणांमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ होत आहे। या महागाईवर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप त्यांनी केला। तसेच सायकल चालवून नागरिकांना आता पेट्रोल परवडत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। या आंदोलनात काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर, पदाधिकारी राजू सेठ, विनय नावलगट्टी आणि इतर सदस्य उपस्थित होते। रयत गल्ली येथील दारू दुकानाला नागरिकांचा विरोध।
रयत गल्ली वडगाव येथे दारूचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न एका व्यावसायिकाकडून होत आहे। याला स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की रयत गल्ली भागात यापूर्वी देखील दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तेथील रहिवाशांनी त्याला विरोध प्रकट केला होता, त्यामुळे ते दुकान बंद करण्यात आले होते। मात्र आता पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने दारू दुकान सुरू करण्यात येत आहे। या प्रकाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे आणि सदर दुकान या ठिकाणी सुरू होऊ नये यासाठी याचा परवाना रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। कर्नाटक राज्य रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू मर्वे यांच्यासह विकास देवजी, रामा पवार, वसंत खटावकर आदींनी हे निवेदन सादर केले। बेळगाव तालुका रयत संघटना अध्यक्ष, आमची मागणी अशी आहे की रयत गली कॉर्नर बाजार गलीमध्ये याआधी मारुती वाईन शॉप सुरू होतं, त्यालासुद्धा आमचा आक्षेप होता, त्याला विरोध होता, जनतेचा विरोध होता। आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत। तेव्हा ते दुकान ते बंद झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी नवीन दुकान चालू करण्याच्या तयारीत काही व्यापारी आहेत। तेव्हा ते दुकान बंद व्हावं यासाठी म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर माननीय अबकारी कमिशनर साहेब यांना आता निवेदन देऊन आलेलं आहे आणि आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे। त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे नवीन जे दारू दुकान जे परवानगी देणार आहात ती ताबडतोब बंद करून त्या बाजूच्या आजूबाजूच्या जनतेला तुम्ही त्यांचा संरक्षण करावं। रस्त्याकडेला थांबलेल्या कारला ट्रकची धडक। दुरुस्तीसाठी रस्त्याकडेला थांबलेल्या कारला ट्रकने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील हलग्यानजीक गुरुवारी पहाटे घडली। केवळ सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही। रस्त्याशेजारी थांबलेल्या या कारला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारच्या मागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला आणि हातापायाला मार बसला आहे। कार चालक आणि अन्य एक जण खाली उतरला होता। ट्रकचे स्टेअरिंग जाम झाल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे हा अपघात घडला। युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी मदत। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी महादेव कृष्णा लाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांकरिता वह्या, दप्तर, पॅड आणि इतर शैक्षणिक साहित्य आज युवा समिती पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी महादेव लाड यांचे अभिष्ट चिंतन केले आणि युवा समिती उपक्रमाची माहिती दिली। यावेळी महादेव लाड यांच्यासह लक्ष्मण पाटील, विनायक चौगुले, सदानंद कदम, युवा समिती कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे आदी उपस्थित होते। साहेब आमच्या या उपक्रमासाठी हातभार देण्यासाठी आज इथं आले, त्यांचे मी समस्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। प्रत्येकाने आजपर्यंत आमच्या या उपक्रमाला उपक्रमामध्ये सहभाग घेत हातभार लावत आमच्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि जिथं जिथं गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे। अशा या लोकसहभागातून चालू असलेल्या ह्या कार्याला तुमच्या शुभेच्छा देऊन तुम्ही या आमच्या उपक्रमात सहभागी झालात। मी पुन्हा एकदा समस्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हेल्प फॉर नीडीच्या टीमकडून निराधाराला मदत। सराफ कॉलनी टिळकवाडी येथे गेल्या 2 दिवसांपासून रस्त्याशेजारी पडून राहिलेल्या एका वृद्धेस इस्पितळात उपचारासाठी दाखल करत आधार देण्याचे काम हेल्प फॉर नीडीच्या टीमने केले। सदर महिला खानापूर तालुक्यातील लक्केबली या गावची असून नागव्वा चलवादी असे तिचे नाव आहे। कोरोनाच्या भीतीने तिच्याजवळ कुणीही गेले नव्हते। भारत नागरोळी, महेश जाधव, निलेश पाटील, सुलक्षण सुतार आदी यावेळी उपस्थित होते। कोरोना कालावधीत विविध सामाजिक उपक्रम हाती घेणाऱ्या हेल्प फॉर नीडीचे हे कार्य कौतुकास्पद ठरले आहे। शेकडो निराधारांना मदत करण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी चालविले आहे। सराफ कॉलनी इथून थोड्या वेळापूर्वी सुलक्षणा सुतार मॅडम यांचा फोन आला होता आणि या प्रकारच्या महिला इथं रोडवर आहेत व गेले 3 दिवस त्या त्रासात आहेत म्हणून त्यांनी आम्हाला कळवलं। त्या क्षणी आम्ही इथे येऊन त्यांची विचारपूस करून आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे व थोड्याच वेळात त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवून त्यांच्या पुढील ट्रीटमेंटची आम्ही काळजी घेऊ व त्याच्यानंतर त्यांना
लक्केबैल खानापूर इथं राहतात म्हणून अशी प्राथमिक माहिती आपल्याला भेटलेली आहे. पण मुलांचा नंबर वगैरे त्यांना काही माहीत नाही आहे. तर तो नंबर पण भेटण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांना बरं झाल्यानंतर या इथल्या आश्रमात कोणत्या तरी व्यवस्था करून देऊ. माजी मंत्री आमदार रमेश जारकिहोळी सीडी प्रकरणाचा तपास पूर्ण. माजी मंत्री आमदार रमेश जारकिहोळी सीडी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून अंतिम अहवाल तयार आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. वादग्रस्त सीडी प्रकरणी न्यायालयाने 14 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दिली आहे. सीडी प्रकरणातील युवतीने सादर केलेल्या कागदपत्रांचे इंग्रजीतील अनुवाद सादर न केल्याने न्यायालयाने युवतीच्या वकिलांना इंग्रजी अनुवादाच्या प्रती सादर करण्याची सूचना केली. याचिकाकर्त्यांचे वकील GR मोहन यांनी युक्तिवाद करताना एका माजी मंत्र्यांच्या वादग्रस्त सीडी प्रकरणी मंत्री डॉक्टर के सुधाकर आणि JC माधुस्वामी यांनी आक्षेपार्ह विधान करून तपास प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे, असा आरोप केला. दरम्यान दोन्ही पक्षांचे वाद प्रतिवाद ऐकून न्यायालयाने सुनावणी 14 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. 10वीची सराव परीक्षा होणार 15 आणि 17 रोजी. यंदाची 10वी परीक्षा वेगळ्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याकरिता 15 आणि 17 जुलै रोजी सराव परीक्षा घ्यावी, अशी सूचना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री S. सुरेश कुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली. सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी त्यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोना संसर्गामुळे यंदा परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती, पण शैक्षणिकदृष्ट्या हे वर्ष महत्त्वाचे असल्याने वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. 19 आणि 22 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विषयाचा पेपर 40 गुणांचा असणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच परीक्षा विद्यार्थी देणार असल्याने त्यांना सराव आवश्यक असल्याचे सुरेश कुमार यांनी सांगितले. 10वी परीक्षेच्या तयारीविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली. टिळकवाडी संघटनेतर्फे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार. टिळकवाडी माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे टिळकवाडी विभागातील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार तसेच नूतन शहर शारीरिक शिक्षणाधिकारी BR मठपती यांचा स्वागत समारंभ गुरुवारी VM शानभाग शाळेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आला. बेळगाव शहराचे नूतन शारीरिक शिक्षणाधिकारी BR मठपती यांचा आणि टिळकवाडी विभागातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शांताराम कडोलकर, मालतीबाई साळुंखे स्कूल, अशोक जनगौडा गोमटे स्कूल या शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे PO BR मठपती आणि PO LB नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी टिळकवाडी माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरुण जगताप, सचिव प्रवीण पाटील, विवेक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट,
लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे टिकून राहावी यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ कार्यरत आहे। राज्य सरकारने आगामी गणेशोत्सवासाठी मार्गसूची जाहीर करावी अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना देण्यात आले। कर्नाटक सरकारने आगामी गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूची जाहीर करावी जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे सुलभ जाईल। तसेच गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्याबरोबरच या उत्सवाशी संबंधित कामगारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली। सदर भेटी प्रसंगी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक सतीश गौरगोंडा, गणेश दड्डीकर, सागर पाटील, उदय पाटील आदी महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही गणेश उत्सवाच्या माध्यमातून बेळगाव गणेश महामंडळ आज आपण आमच्या राज्याचे पालकमंत्री आणि तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आपली टीम घेऊन भेटली आणि त्यांच्याकडे आपण जे संबंधित उत्सवाच्या संबंधित जे काही सर्व घटक आहेत त्या घटकांना काहीतरी सुविधा मिळाली पाहिजे। त्यांना ह्या कोरोनाच्या माध्यमातून त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलात उपनोंदणी कार्यालय सुरू। सरकारला सर्वात जास्त महसूल देणारे उपनोंदणी कार्यालय गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलात सुरू होणार आहे। शहराच्या दक्षिण विभागासाठी सप्टेंबर 2020 मध्ये स्वतंत्र उपनोंदणी कार्यालय मंजूर झाले आहे। या कार्यालयासाठी जागा नसल्यामुळे सुरू झाले नव्हते। उपनोंदणी कार्यालयाकडून जागेचा शोध सुरू होता। त्यांनी बेळगाव महापालिकेकडे जागेची मागणी केली होती। बेळगावात सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपनोंदणी कार्यालय आहे। त्या ठिकाणी उपनोंदणी अधिकाऱ्यांची 2 पदे मंजूर आहेत, पण या कार्यालयात गर्दी होते, निर्धारित वेळेत कामे होत नाहीत अशा तक्रारी आहेत। त्याची दखल घेत गतवर्षी मुद्रांक आणि नोंदणी खात्याकडून शहराच्या दक्षिण भागासाठी स्वतंत्र उपनोंदणी कार्यालय मंजूर केले। महापालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून दिली तर जुलै महिन्याअखेरीस किंवा ऑगस्ट मध्ये कार्यालय सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे। दिलीप कुमार यांना रांगोळीने श्रद्धांजली। नाझर कॅम्प वडगाव येथील छायाचित्रकार आणि रांगोळीने भावचित्रे रेखाटणाऱ्या अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून प्रसिद्ध अभिनेते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या दिलीप कुमार यांची रांगोळी रेखाटून त्यांना रांगोळीद्वारे आदरांजली वाहिली आहे। सदर रांगोळी चित्र 1.5 फूट बाय 2 फुटाची आहे। ही रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना 3 तासाचा अवधी लागला आहे। सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे रेखाटण्यात आली असून 12 तारखेपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत ती कला रसिकांना पाहता येणार आहे। याआधी अजित औरवाडकर यांनी सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, APJ अब्दुल कलाम यासह अनेक मान्यवरांची भावचित्रे रांगोळीने रेखाटली आहेत। प्रकाश पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार। येथील रक्षक कॉलनी रहिवासी संघटनेच्या वतीने लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला। रहिवासी संघटनेचे कार्याध्यक्ष BL पाटील, शंकर पाटील, BS पाटील यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी सुनील शिंदे, MD पाटील आणि सूरज करडे यांची भाषणे झाली। सत्काराला उत्तर देताना रक्षक कॉलनी रहिवासी संघटनेचे आभार व्यक्त करत सत्कार प्रसंगी त्यांची पत्नी नंदिनी प्रकाश पाटील आणि कन्या सायली प्रकाश पाटील, नागेश मन्नोळकर, मारुती जाधव, शिवाजी गावडे, शंकर पुजारी, अशोक घाटगे आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानापूर आमदारांनी 1000 कामगारांना केले जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण।
खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी कामगार कार्ड असणाऱ्या 1000 कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित केले। खानापूर तालुका पंचायत कार्यालय आवारात किट वितरणाचा कार्यक्रम झाला। आमदार निंबाळकर यांच्यासह काँग्रेस महिला अध्यक्षा अनिता दंडगल, नंदगड पंचायत सदस्य वैष्णवी पाटील, जयश्री पाटील यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते किट वितरित करण्यात आले। या प्रसंगी गुड्डू टेकडी, इसाक, शंकर देसाई, अभिषेक शापूरकर, राजू नाईक, परसू, बाबू हत्तरवाड, रायाप्पा आणि रत्नाकर, महावीर गंदिकवाड, किरण कोडोळी, प्रशांत जोरापुरे, रुद्रापा पाटील यासह काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद। रामनगर अनमोड महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे। बुधवारी सकाळी रामनगर पोलिसांनी बॅरिकेड्स घालून रामनगर मध्ये महामार्ग बंद केला। अचानक असा रस्ता बंद केल्याने वाहन चालकात गोंधळ निर्माण झाला। महामार्गावरून अवजड वाहतूक करणारी वाहने यल्लापूर मार्गे कारवारहून गोव्याला वळली। गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉनने घेतले होते। खानापूर ते अनमोड घाट कर्नाटक सीमेपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। रामनगरहून अस्तोली पूल, बरलकोट टोल नाका, गुळगुंडा, हत्ती ब्रिज जवळ कट्टी आणि कॅसरलॉक फाटाजवळ या महामार्गाचे काम अर्धवट ठेवल्याने पाऊस पडल्यावर तेथे वाहने अडकतात। तेथे निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यात अवजड वाहने नादुरुस्त होऊन थांबत असल्याने गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे। तेथे वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन परिणामी वाहतूक ठप्प होत आहे। बस नियंत्रकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक। सीबीटीतील बस नियंत्रकाशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। जिलानी मुर्तेज नरगुंद आणि आसिफ महबूब नसापूर दोघेही राहणार बेडगिरी, जिल्हा गदग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दोघे जण बेळगावला कामानिमित्त आले होते। काम आटोपून मध्यरात्री 9:15च्या सुमारास ते सीबीटीवर गेले। तेथे त्यांनी गदगला जाणारी बस विचारली। यावेळी नियंत्रकाने बस किती वाजता येणार आहे हे सांगितले, परंतु इतक्या वेळाने बस का असे म्हणत त्यांनी नियंत्रक केम्पाना हुआप्पा हंचनाळ वय 58 यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना बेदम मारहाण केली। ही माहिती तातडीने जवळच असलेल्या मार्केट पोलिसांना कळविण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांना ताब्यात घेतले। पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी अधिक तपास करीत आहेत। खानापुरात आत्महत्या करणाऱ्या युवतीला वाचविले। खानापूर पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला युवकांनी वाचविले। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गुरुवारी सकाळी एक युवती मलप्रभा नदीच्या पुलावर आत्महत्या करण्याच्या हेतूने आली होती। याच वेळी तेथून जाणाऱ्या इब्राहिम तहसीलदार यांना संशय आला। लागलीच त्यांनी त्या मुलीला आत्महत्या करण्यापासून वाचविले। तिची कसून चौकशी केली असता ती डोंगरगाव गावची असून घरातील त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती असे स्पष्ट झाले। लागलीच पोलिसांना माहिती देऊन तिच्या वडिलांना बोलविण्यात आले। तिच्याबाबत माहिती घेऊन तिला वडिलांसोबत घरी पाठविले। इब्राहिम तहसीलदार, रवी पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळल्याने घडला अपघात। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हिटनी फाट्यानजीक रस्ता उतारावरील धोकादायक वळणावर मंगळवारी रात्री 9च्या सुमारास चिकोडी येथून संकेश्वरकडे निघालेल्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली। यामध्ये चालक के शशिकुमार वय 32 मूळचा चेन्नई, सध्या राहणार संकेश्वर बेळगाव हा कामगार गंभीर जखमी झाला। त्याच्यावर संकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की कार चालक के शशिकुमार हे चिकोडी येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या कारने गेले होते। कार्यक्रम आटोपून ते संकेश्वरकडे परत येत होते। तवंदी घाट उतारावरील धोकादायक हटनी फाटा वळणावर आले असता त्यांचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जोराने जाऊन आदळली। त्यामुळे कारचा चक्काचूर झाला तर के शशिकुमार यांना गंभीर दुखापत झाली। 2700 घरांसाठी 30,000 अर्ज। कणबर्गी येथे उभारण्यात येणाऱ्या निवासी वसाहतीतील नियोजित 2700 घरांसाठी तब्बल 30,152 जणांनी अर्ज केले आहेत। हा डिमांड सर्वे असून
सदनिकांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। कणबर्गी येथे बुडाकडून 131 एकर जमिनीत घरे आणि भूखंड तयार करण्यात येणार आहेत। 2700 घरे होणार असून 1234 भूखंड तयार होणार आहेत। ही योजना 50-50% असल्यामुळे निम्मे भूखंड जागा मालकांना द्यावे लागणार आहे। त्यानंतर उर्वरित भूखंडाचा म्हणजेच 614 भूखंडांचा लिलाव होणार आहे। तर 23 एकरात निवासी संकुल उभारण्यात येणार आहे। सध्या 11 निवासी संकुले उभारण्याची तयारी केली आहे। इंग्लंडनं रचला इतिहास, डेन्मार्कला नमवत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल। युरो कप 2020 स्पर्धेतील उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडनं इतिहास रचला आहे। युरो चषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच इंग्लंडनं जागा मिळवली आहे। इंग्लंडनं डेन्मार्कचा 2-1 ने पराभव करत अंतिम फेरी गाठली। पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 गोल नोंदविला। त्यानंतर दुसऱ्या सत्रात विजयी गोल मारण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरू होती। मात्र 90 मिनिटांचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना विजयी गोल मारता आला नाही। त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला। अतिरिक्त वेळेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली। हॅरी कॅननं अतिरिक्त वेळेतील 14 मिनिटाला म्हणजेच 104व्या मिनिटाला गोल झळकवला। त्यानंतर डेन्मार्कच्या संघाला बरोबरी साधण्यात अपयश आलं। आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना इटली सोबत असणार आहे। त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे। मार्टिनेझमुळे अर्जेंटिना अंतिम फेरीत। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पटलावर बुधवारी कोलंबिया आणि अंतिम फेरीतील स्थान यांच्यात इमिलियानो मार्टिनेझ नावाची भिंत उभी ठाकली। मार्टिनेझने तब्बल 3 पेनल्टी अडवून कोलंबियाचे स्वप्न उद्ध्वस्त केल्यामुळे अर्जेंटिनाने 1-1 अशा विजयासह 5 वर्षांनी प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली। आता रविवारी मार्काना स्टेडियमवर होणाऱ्या जेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिना समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलचे कडवे आव्हान असेल। 1993 नंतर प्रथमच अर्जेंटिना कोपा अमेरिका जिंकणार की यजमान ब्राझील सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदावर नाव कोरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे। या सामन्यात लिओनेल मेसी विरुद्ध नेयमार यांच्यातील जुगलबंदी सुद्धा पाहायला मिळेल। विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा, फेडरलचा स्वप्नभंग। हिरवळीवरील सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरलला बुधवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले। पोलंडच्या हुबर्ट हुरकाझने फेडरलचे साम्राज्य संपुष्टात आणून कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला। सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह यांनीही अंतिम 4 खेळाडूतील स्थान पक्के केले। जपानचे 582 क्रीडापटूंचे ऑलिम्पिक महापथक। कोरोना साथीच्या काळातही होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी यजमान जपानचे महापथक सज्ज झाले आहे। या चमूत विक्रमी 582 क्रीडापटूंशिवाय अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे। टोकियोत झालेल्या कार्यक्रमाला काही ऑलिम्पिक पात्र क्रीडापटूंसह जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे अध्यक्ष यसुहिरो यामाशिता, पथक प्रमुख त्सुयोशी फुकुई आणि महाव्यवस्थापक मुत्सुकी ओगाटा उपस्थित होते। तसेच ऑलिम्पिक पथकामधील जवळपास 800 सदस्यांनी ऑनलाईन हजेरी लावली। पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी ऑनलाईन माध्यमातून पथकाला शुभेच्छा देताना म्हटले की जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत। या कार्यक्रमाला टेनिसपटू नाओमी ओसाका सुद्धा उपस्थित होती। मिलिंद महादेव देसाई यांचे निधन। भारतनगर क्रॉस नंबर 4 येथील रहिवासी मिलिंद महादेव देसाई वय 48 यांचे गुरुवार दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे। शालिनी कृष्णाजी बाळेकुंद्री यांचे निधन। फुलबागल्ली येथे रहिवासी शालिनी कृष्णाजी बाळेकुंद्री वय 90 यांचे बुधवार दिनांक 7 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।